पहा, area of the square. Area of the square. What is the property of the square? All sides are equal. त्याचा फॉर्म्युला येतो साइड स्क्वेअर. काय येतो बेटा? ठीक आहे. एरिया ऑफ रेक्टँगल काय? लांबी गुणिले उंची, लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया ऑफ ट्रायंगल काय येते? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू हे बेस बीसी आणि एडी काय आहे? हाईट. हे हाईट नसते. ठीक आहे, हे हाईट नसते, ही हाईट. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू करस्पॉन्डिंग हाईट. बेस इंटू हाईट म्हणजे काय? ए बी इंटू डीएम. ए बी इंटू काय? छप्परी छप्परी. बघा, if a base of parallelogram is 18 centimeter and its height is 11 centimeter. काय दिले तुम्हाला? पॅरलेलोग्राम. बेस कितीला बघा बरं का बेटा? बेस 18. कितीला आहे? 18. हाईट काय दिले? 11 सेंटीमीटर. बेस काय दिले बेटा? 18 सेंटीमीटर. हाईट काय दिले बेटा? फॉर्म्युला काय? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. काय बेटा? एरिया ऑफ बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. बेस किती आहे? 18. 180, 198. 198 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा युनिट स्क्वेअर आहे का? है का नाही? अवघड आहे. इफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दिले, काय दिले बेटा? एरिया ऑफ किती दिले बघा? 29.6 सेंटीमीटर स्क्वेअर. बेस दिले, बेस किती आहे? 8 सेंटीमीटर. काय करायचे? हाईट. बरोबर का नाही? चला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. व्हॉट इज एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती आहे? 29.6. बेस किती आहे? 8 गुणिले काय बेटा? हाईट. इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो? भागाकार. म्हणजे हाईट बरोबर काय येते? 29.6 भागिले 8. 296. 8 एका 16, 8 त्रिक 24. 7 8 37 म्हणजे 3.7. चेक करा एवढंच आहे का बघा. आहे का बेटा? 3.7 सेंटीमीटर. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दिले कितीला बघा? व्हॉट इज द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम? बोलत चला रे. 83.2 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. त्याचं काय दिले? हाईट दिले. हाईट बघा, हाईट किती आहे? 6.4 सेंटीमीटर. काय करायचे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू हाईट इंटू बेस किंवा बेस इंटू हाईट. हे किती आहे? 83.2. हाईट किती आहे? 6.4 गुणिले काय बेटा? बेस. इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो? भागाकार. म्हणजे 83.2 भागिले किती बेटा? 6.4. हे पॉईंट शिफ्ट करा. काय ते? 832 भागिले 64. याचा अर्थ काय ते? 32. याचा अर्थ काय ते? 416. याचा अर्थ काय ते? 16. याचा अर्थ काय ते? 208. याचा अर्थ काय ते? 8. याचा अर्थ काय ते? 104. याचा अर्थ काय ते? 4. याचा अर्थ काय ते? 57. 57 भागिले 4. 4 1 4. 4 इंच 16. 1 0. 4 1 4. 4 2 8. उरले 2. 4 25 16.25 आहे का? चेक करा. आले? परत एकदा बेस इंटू हाईट आहे ना. एरिया किती सांगा? हे 832 आपण केलतो. बरोबर आहे? 832 म्हणजे 83.2 बरोबर. बेस इंटू बेस किती होता रे? 6.4 इंटू काय होतं? हाईट. बरोबर आहे? हाईट बरोबर काय होतं? 83.2 भागिले 6.4 गुणिले 10 भागिले 10. किती आले? 832 भागिले 64. बरोबर.
बरोबर आहे की नाही? काहीतरी गुणाकारात भागाकारात गडबड केला आपण. हे किती येते बेटा? 32. याच्या अर्ध काय येते? 416. बरोबर आहे की नाही? याच्या अर्ध येते 16 आणि याच्या अर्ध काय येते? 208. कसं करू? 208 भागिले 16 एक 16 उरले 4 हे 8 16 एक 16 16 त्रिक 32 16 त्रिक 48. 13 उत्तर आहे का बघा? 13 सेंटीमीटर आहे का? आता एरिया ऑफ रॉम्बसचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ रॉम्बस काय असतो पहिला ते बघा. हे काय झालं? क्वाड्रिलॅटरल. हे काय झालं? ज्यावेळेस हे डायगोनल एकमेकाला इंटरसेक्ट करतात. काय इंटरसेक्ट करतात? काय इंटरसेक्ट करतात? डायगोनल. आणि अपोजिट साइड इक्वल असतात. काय असतात अपोजिट साइड? त्याला काय म्हणायचं? रॉम्बस. काय म्हणायचं? आता बघा एरिया ऑफ रॉम्बस काय फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल इंटू प्रोडक्ट ऑफ हे एक डायगोनल आणि हा दुसरा डायगोनल. 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल. 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ विसरू नका 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ एक काय म्हणले? लेंथ ऑफ रॉम्बस दिले तुम्हाला. काय दिले? लेंथ ऑफ रॉम्बस किती आहे बेटा? 15 सेंटीमीटर आहे. दुसरे किती आहे? 24. फाइंड इट्स एरिया. बघा लेट द length of rhombus is 15 centimeter. Diagonal ला length of diagonal ला बेटा diagonal of rhombus diagonal of 15 centimeter and किती बेटा 24 centimeter. काय काढायचं तुम्हाला? एरिया ऑफ काय बेटा? एरिया ऑफ रॉम्बस. एरिया ऑफ बोलो सर. एरिया ऑफ rhombus is equal to 1/2 into product of diagonals. Product of सांगा product of पहिला प्रोडक्ट किती आहे? 15 आणि हे 24. 12 1 12 12 दुनी 15 गुणिले 12 किती येते? 180. बघा 180 आहे का? 180 सेंटीमीटर स्क्वेअर. चेक इट. किती आहे बेटा? 180 आलं का? सेंटीमीटर स्क्वेअर. किती? 180 सेंटीमीटर स्क्वेअर. सेम काय म्हणले? लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रॉम्बस. लेंथ ऑफ diagonals of rhombus. समजा पहिल्याचं काय झालं? D1 किती आहे पहिल्याची? 16.5. D2 किती आहे सांगा? 14.2 सेंटीमीटर. काय अडचण? एरिया ऑफ रॉम्बस. एरिया ऑफ सांगा फॉर्म्युला 1/2 इंटू प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स ऑफ रॉम्बस. प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स ऑफ 1/2 इंटू प्रोडक्ट 16.5 गुणिले 14.2. कटवा किती येते? 7.1. 7.1. मग आता काय करायचं? 16.5 गुणिले 7.1 करा आणि आन्सर काय ते बघा. त्याचा आन्सर येतो जवळपास 117.15 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्ही चेक करा. एवढाच गुणाकार करा. 165 गुणिले 71 करा. 165 into 70.
लास्ट कितीला गेला होता त्याच्या मागचं पार्ट झालं का? चला पुढचं गणित. सागर किनारे दिल ये पुकारे तू जो कहे. चला बघा बेटा, पेरिमीटर ऑफ रॉम्बस काय म्हटले? लेफ्ट. पेरिमीटर ऑफ रॉम्बस किती आहे? 100 सेंटीमीटर. लेंथ ऑफ वन डायगोनल आहे 48. व्हॉट इज द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल? काय करायचे बेटा? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. हे कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे की लक्षात घ्या की रॉम्बसच्या सर्व साइड्स इक्वल असतात. कशा असतात? इक्वल असतात. म्हणजे तो काय असतो? थोडक्यात स्क्वेअर. काय असतो? स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ रॉम्बसचा फॉर्म्युला काय येतो? 4 into sin. 4 into sin. बघा आपण धरू लेट quadrilateral ABCD is a rhombus. काय आहे? बोलत सर काय आहे? काय आहे? rhombus आहे. काय बेटा? What is the property of rhombus? All sides are equal. हा A B C आणि हा D. मतलब AC आणि BD काय डायगोनल्स? AB AB डायगोनल कोणते सांगा? AC आणि BD. AC and BD are बोला लवकर diagonals of rhombus. Bisect each other. Bisect each other at point O. कोणत्या पॉइंटला? O पॉइंटला. पेरिमीटर ऑफ रॉम्बस दिलेला आहे तुम्हाला. काय दिले बेटा? पेरिमीटर ऑफ रॉम्बस and one length of rhombus दिले. one length किती आहे? 48. one length किती आहे? डायगोनल हे समजा असा डायगोनल आहे. किती असा का? 48. किती आहे बेटा? हे 48 म्हणजे हे अर्ध आणि हे सुद्धा अर्ध. म्हणजे हे किती झालं? 24 आणि हे सुद्धा किती झालं? काय प्रॉब्लेम तुम्हाला? नाही. तर तुम्हाला काय काढा म्हणले पहा बेटा. पेरिमीटर ऑफ दिले. पेरिमीटर ऑफ रॉम्बस किती आहे सांगा? 100. बघा ना किती आहे पेरिमीटर ऑफ रॉम्बस. किती आहे? 100 सेंटीमीटर. किती बेटा? पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD 4 into काय बेटा? साइड. 4 into साइड. हे किती आहे? 100. हे 4 into काय बेटा? साइड. इकडला गुणाकार इकडे दोन काय झाला? भागाकार. 100 भागिले किती आलं? 4. बरोबर किती आलं? 25. म्हणजे साइड किती आहे सांगा? 25. आणि सर्व साइड्स कशा असतात? सेम. 25 25 25 आणि हे सुद्धा काय बेटा? 25. ऑल sides of rhombus are equal. कळलं की सर्वांना? AB बरोबर BC CD ED सर्वांची मान एकच आहे. किती आहे? 25. आता काय म्हटलं? डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट केलं मग सांगितले की डायगोनल्स ऑफ रॉम्बस बोला बायसेक्ट इच अदर. आणि दोन्ही डायगोनल कशा असतात? इक्वल आहे. बरोबर आहे. मग काय म्हणायचं? AB हा AC कुणा एवढा आहे? BD एवढा आहे. AC कुणा एवढा आहे? BD एवढा आहे. बायसेक्ट केलं. काय केलं? बायसेक्ट म्हणजे हे हाफ ऑफ कुणाच्या बेटा? आता पहा बेटा हे झालं. AO is equal to CO. AO is equal to CO. हे कुणाच्या अर्धीत सांगा बरं का? AC च्या अर्धीत. कुणाच्या अर्धीत? AC किती आहे? 48. 48 चा अर्थ काय आलं? 24. म्हणजे हा किती आहे? 24 आणि हा सुद्धा किती आहे? मिळालं का नाही? हा 24 हा 25 आणि बायसेक्ट केल्यामुळे इथे किती डिग्री आहे सांगा? 90. किती डिग्री आहे सांगा? बायसेक्ट इच अदर झालं का? हो. मग काय म्हणायचं? इन ट्रायंगल D इथे काय भेटेल? तो O ना?
DOC किंवा AOD कोणते मी घेतो कोणते घेतो AOD घेऊ का इन ट्रायंगल हा AOD angle AOD is equal to how many degree बेटा बाय डायसेस थेरम कोणती थेरम बाय पायथागोरस थेरम शॉर्टकट करतो मी ठीक आहे इथं सांगा काय येते हा 90 डिग्रीचा अपोजिट काय आहे AD स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर OA स्क्वेअर प्लस काय बेटा OD स्क्वेअर AD किती आहे 25 चा वर्ग त्याच्यातला OA माहिती आहे हे इथले कन्सेप्ट जरा चुकीचे आपले हे किती आहे सांगा OA किती आहे 24 काढायचं काय OD चा स्क्वेअर दुसरा डायगोनल काढायचा ना दुसरा डायगोनल काढायचा म्हणजे दुसरा डायगोनल काय आहे OD इज इक्वल टू OB OD इज इक्वल टू OB हे कोणाच्या अर्धी BD च्या अर्धी कोणाच्या अर्धी ते चला इकडला प्लस इकडून काय होतो A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा A मायनस B दुसऱ्या कंसामध्ये A प्लस B OD स्क्वेअर बरोबर काय आले 1 गुणिले 49 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड OD किती आला सांगा 7 OD किती आला 7 देयरफॉर 7 बरोबर हाफ ऑफ BD म्हणजे इकडे भागाकार केल्यावर काय होतो गुणाकार BD बरोबर काय तो 7 गुणिले 2 बरोबर काय तो 14 म्हणजे दुसरा जो डायगोनल आहे हे डायगोनल किती आहे सांगा 14 किती आहे बेटा बघा चेक करा आहे का नाही राहिलाच पाहिजे आहे का नाही ओके त्याला दुसऱ्या पण पद्धतीने करता येतं जर करायचं ठरवलं तर ठीक आहे बेटा काय काढा म्हटलं आज 25 वर्ग मधून 24 वर्ग गेला बरोबर आहे 49 7 करेक्ट आहे की रे 14 झालं ना अजून काहीतरी काढा म्हणले त्याला काय काढा म्हणले एरिया ऑफ रॉम्बस काढा म्हणले का ठीक आहे एरिया ऑफ रॉम्बस ABCD रॉम्बस व्हॉट इज द फॉर्म्युला 1/2 into product of diagonals product of 1/2 प्रोडक्ट किती होता एक होता 48 दुसरा किती काढला 14 कटवा 48 गुणिले 7 काय ते 48 गुणिले 7 48 गुणिले 7 336 सेंटीमीटर स्क्वेअर 336 सेंटीमीटर स्क्वेअर ओके पुढचा गणित आहे एवढे एक सांगतो लास्ट इफ द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रॉम्बस एक बघा तुम्हाला दिले इफ द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रॉम्बस पहिला आपण काय करू रॉम्बस काढू बेटा रॉम्बस हे काय आहे रॉम्बस त्याची काय दिले बघा एका डायगोनलची लेंथ दिले किती दिले बघा बरं का 30 किती दिले 30 दुसरं दिले का नाही दुसऱ्याचं दिले का नाही एरिया दिलाय किती दिलाय 240 स्क्वेअर सेंटीमीटर फाइंड इट्स पेरिमीटर त्याचं काय काढायचं पेरिमीटर लेट क्वाड्रिलॅटरल ABCD is a dash dash rhombus काय आहे diagonals AC आणि BD diagonals AC and BD bisect each other at dash dash कुठं ओला कुठे ओला एक डायगोनल दिले किती दिले 30 लेट हे किती दिले बेटा 30 लेट BD बरोबर किती आहे 30 म्हणजे हे काय आहे BO इज इक्वल टू OD BO इज इक्वल टू एक वाक्य लिहायला लागेल आपल्याला the diagonals of rhombus bisect each other each other पुन्हा किती डिग्री झाला 90 बायसेक्ट जर झाले तर काय येते BO इज इक्वल टू OD BO इज इक्वल टू किंवा DO इज इक्वल टू कुणाच्या अर्धी BD च्या अर्धी BD किती आहे 30 आहे म्हणजे किती 30 म्हणजे किती 15 आहे किती आला म्हणजे हा किती येतो 15 आणि हा सुद्धा किती येतो अर्धा किती येते 15
15 मिळालं मिळालं. पुन्हा काय म्हणलं एरिया ऑफ रॉम्बस. एरिया ऑफ रॉम्बस दिले तुम्हाला किती दिले बघा बरं का दिले ना बघा ना मी लिहितात. पेरिमीटर आहे का एरिया एरिया दिले 240 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हॉट इज द एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स बेटा प्रोडक्ट ऑफ रॉम्बस डायगोनल्स ऑफ. चला ह्याचं काय 1/2 त्याचा डायगोनल कोण आहे बीडी दुसरा डायगोनल कोण आहे एसी आणि इकडे याची व्हॅल्यू किती होती 240. इकडला आता बघा इकडला भागाकार इकडे का होतो गुणाकार. बीडी किती आहे बीडी 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 30 आहे किती आहे बेटा इंटू काय आले एसी. इकडे इकडे जाऊन का होतो कटवा कटवी करू का हो 240 गुणिले 2 भागिले किती बेटा 30. एक शून्य कटवा कटला का 8 1 8 16 8 त्रिक 8 गुणिले 2 बरोबर काय आलं 16. म्हणजे दुसरा डायगोनल किती मिळाला 16 सेंटीमीटर. किती मिळाला म्हणजे हा उरलेला किती आहे 16 सेंटीमीटर. कोणता हा 16 बरोबर आहे. 16 हे म्हणलं तर काय झालं बेटा 16 म्हणल्यावर काय करता येईल सांगा बरं का एओ बरोबर सीओ हे कुणाच्या अर्धीत एसी च्या अर्धीत म्हणजे कुणाच्या अर्धीत 16 च्या अर्धीत. 16 च्या अर्धे म्हणजे किती बेटा 8 म्हणजे हा किती आहे सांगा 8 आणि हा किती आहे सांगा 8. मिळाले का साईड यस. आता हे मिळाल्यावर तुम्हाला काय करायचे आहे तर हे दोन मिळाले कोणता मिळाला हा बी मिळाला हा बी मिळाला ह्याच्यावर हे काढता येते का नाही यस. काढता येतो काय नाही एवढं सांगा बेटा येतो का नाही रे काढता येतो ना हो. मग आता काढूत का चला सांगा मग काय करायचं इन ट्रायंगल एओबी. चला इन ट्रायंगल बोला लवकर एओबी. अँगल एओबी इज इक्वल टू किती डिग्री आहे 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय युजिंग डॅश डॅश थेरम पायथागोरस थेरम शॉर्टकट करतोय मी बरं का. 90 डिग्रीचा अपोजिट कोण आहे एबी चा स्क्वेअर पुन्हा कोण आहे ओए प्लस ओबी ओए स्क्वेअर प्लस बेटा ओबी स्क्वेअर. ओए किती होता 8 चा वर्ग आणि कितीचा वर्ग 15 चा वर्ग. 8 चा वर्ग 64 15 चा वर्ग 225 का किती 200 किती आला 289 म्हणजे कितीचा आहे 13 चा बरोबर का रे बेटा. एबी बरोबर 13 सेंटीमीटर किती 13 म्हणजे हा 13 आला तर हा सुद्धा 13 हा सुद्धा 13 आणि हा सुद्धा म्हणजे काय म्हणायचं प्रॉपर्टी ऑल साइड्स ऑफ रॉम्बस ऑल साइड्स ऑफ रॉम्बस आर इक्वल कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AB BC CD इज इक्वल टू AD. किती आहे सांगा एकूण 13 किती आहे बेटा 13. मग पेरिमीटर ऑफ रॉम्बस काय बेटा बोला लवकर पेरिमीटर ऑफ रॉम्बस काय असते सांगा फॉर्म्युला 4 इंटू साइड 4 इंटू साइड किती आहे सांगा 13 13 का 13 13 दुनी 26 26 एक 26 26 दुनी 52 चेक किती ओके. सत्रह आले का PQ 17 आले. बघू बरं काय 17 कसं अरे इथे हे 250 किती आहे 17च आहे रे हे 17च आहे 17च आहे की बे एबी किती आला बेटा 17 आला ना हा 17 ला म्हणून हा बी बदल की रे 4 इंटू 17 ना बेटा 17 17 17 हा सुद्धा काय बेटा 17 4 इंटू साइड किती आहे 17 17 एक 17 17 दुनी 34 34 एक 34 34 दुनी 68 सेंटीमीटर आहे का चेक करा आहे का बेटा ओके.